मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार सुरूच। हवामान खात्याकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट। मुंबईतील शाळा सुरू असणार। मुसळधार पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत। कल्याण CSMT मार्गावरील गाड्या अर्धा तास उशिरानं, तर हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू। चाकरमान्यांच्या हाल। ठाण्यात रिमझिम पावसाला सुरुवात। हवामान खात्याकडून ठाण्यासह रायगड आणि पुण्याला रेड अलर्ट। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता। मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये घट। कालच्या जोरदार पावसामुळे कुर्ल्याच्या क्रांतीनगर भागात मिठी नदीचं पाणी शिरलं होतं। चेंबूर आणि भक्ती पार्क दरम्यान बंद पडलेली मोनोरेल हटवण्यात यश। काल सव्वा तासानंतर मोनोरेलमध्ये अडकलेल्या 585 प्रवाशांची सुटका। MMRDA, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन। मोनोरेलमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। घटनेची चौकशी करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर उपमुख्यमंत्री शिंदेंचाही मोनोरेलमधील अडकलेल्या प्रवाशांसोबत संपर्क। कर्मचाऱ्यांनी सांगूनही मोनोरेलमध्ये अधिक प्रवासी चढले। 105 टन कॅपॅसिटीच्या मोनोरेलमध्ये 109 टन प्रवासी असल्यानं इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला। मोनोरेल प्रशासनाचं स्पष्टीकरण। वसई विरार नालासोपारा पालघरमध्ये पावसाचा कहर। वसईच्या मधुवन परिसराला नदीचं स्वरूप। चारचाकी गाड्या पाण्याखाली। रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी साचलं। काँग्रेस आमदार नितीन राऊतांचं शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्वतः भेटून समर्थनाचं पत्र दिलं। विदर्भाच्या विकासासाठी सुवर्ण त्रिकोण उभारण्याची मागणी। राज्यात 12 ते 14 लाख एकरवरील पिकांचं नुकसान। नांदेडमध्ये 8 जणांचा मृत्यू। तातडीनं शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्यात गणेश भक्तांसाठी यंदा रेल्वेच्या 367 जादा फेऱ्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्राचे आभार मानले। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील 7 गावांना पुराचा फटका। हसनाळ गावात अनेकांचे संसार उभ्यावर। NDRFसह आर्मीकडूनही बचाव कार्य। 5 नागरिक आणि 150 जनावरांचा मृत्यू, तर 6 जण बेपत्ता। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर। राधानगरी धरणाचे 7 पैकी 2 स्वयंचलित दरवाजे उघडले। 2 दरवाजातून 4300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। सांगलीतील कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। कृष्णा नदीमध्ये 95,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीची पाणी पातळी 33 फुटांवर। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णन आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। एनडीए शासित सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर। सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व। श्रेयस अय्यरला संघात स्थान न मिळाल्यामुळे BCCIवर टीकेची झोड। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।